यानंतर पुढे पाहूयात, नरेश म्हस्के, उदय सामंत हे आता शरद पवारांच्या भेटीला गेलेत। भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। दिल्लीतल्या निवासस्थानी ही भेट होत असल्याची माहिती मिळते आहे। संजय राऊतांनी ज्या प्रकारे शरद पवारांवरती टीका केली आणि त्यानंतर आपण बघतोय की महायुतीच्या नेत्यांकडनं त्या सगळ्या गोष्टीचं उत्तर दिलं गेलं। पण आता दिल्लीमध्ये साहित्य संमेलन देखील पार पडते, ज्याबद्दलची तयारी करण्याकरता किंवा माहिती घेण्याकरता उदय सामंत स्वतः हे नवी दिल्लीमध्ये गेलेले आहेत। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, नरेश म्हस्के आणि उदय सामंत हे शरद पवारांच्या भेटीला गेल्याचं कळतंय, नेमकं काय कारण? विशाल, जर बघितलं, मी सध्या शरद पवार यांच्या निवासस्थानी आहे आणि काही क्षणापूर्वीच राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि खासदार नरेश म्हस्के, जे शिवसेनेचे खासदार आहेत, ते खास करून जर बघितलं शरद पवार यांच्या 6 जनपद निवासस्थानी, हे जे माझ्या मागे शरद पवार यांचं निवासस्थान दिसतं, याच निवासस्थानी ते काही क्षणापूर्वी दाखल झाले आहे। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, यामध्ये शरद पवारांसोबत जी भेट होणार आहे, त्या भेटीमागे खरं तर कारण जे सांगण्यात येत आहे, त्यामध्ये खरं कारण जे आहे की एकीकडे मराठी साहित्य संमेलन होतं आणि मराठी साहित्य सुप्रिया सुळे आपल्या जाताना पाहायला मिळत आहे। सुप्रिया सुळे घरातून बाहेर पडताय। महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात जर बघितलं तर एक महत्त्वाचं, सुप्रिया सुळे बाहेर पडलेले आहे, पण शरद पवार यांच्यासोबत उदय सामंत, नरेश म्हस्के भेटत आहे। आज सकाळी ज्या पद्धतीनं संजय राऊत यांनी धारदार टीका आहे, ही टीका जी बघितली आपण, त्यांनी ही टीका निश्चितपणे केली। आणि जर बघितलं, या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अत्यंत महत्त्वाचं आहे की साधारणतः ज्या पद्धतीनं माहिती मिळते, एकीकडे या टीकेला काही उत्तर द्यायचं का, या संदर्भात जर बघितलं तर शरद पवारांची जी भूमिका घेतली होती, त्यानंतर निश्चितपणे जर बघितलं, यामध्ये नवीन जर बघितलं तर फोटो यामध्ये पुढे आलेले आहे, बैठकीचे फोटो पुढे येताना दिसते आपल्याला। त्यामध्ये जर बघितलं आपण तर नरेश म्हस्के आणि सोबतच उदय सामंत यांचं हे शरद पवारांची चर्चा करताना पाहायला मिळत आहे। आणि सोबतच जर महत्त्वाचं हे आहे की खास करून एकीकडे मराठी साहित्य संमेलनाचा विषय आहेच आहे, त्या पद्धतीनं एकनाथ शिंदेची पाठराखण शरद पवार यांनी केली आहे, त्या संदर्भात कौतुक केलं। आणि या विषयाला घेऊन आपण पाहिलं की उबाटाचे नेते संजय राऊतांनी थेट शरद पवारांवरती पहिल्यांदा जाहीरपणे टीका केली। धन्यवाद प्रशांत, याबद्दल माहिती दिल्याबद्दल आणि याबद्दलचे अपडेट आम्ही तुझ्याकडनं घेत राहू। पुढे पाहूयात, आपण बघतोय की दिल्लीतल्या एका कार्यक्रमात शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना सन्मानित केलं, पण या सत्कार सोहळ्यामुळे ठाकरे मात्र कमालीचे नाराज झाले। ज्या शिंदेंनी ठाकरेंना दुखावलं, त्याच शिंदेंचं पवारांकडून झालेलं कौतुक ठाकरेंच्या काही पचनी पडलं नाही। दिल्लीतल्या कार्यक्रमाच्या झळा मातोश्रीपर्यंत कशा पोहोचल्या पाहूयात। शिंदेंचा सत्कार, ठाकरेंचा जळफळाट। शिंदेंच्या सत्कारानंतर वादाचे फटाके। सत्कारामुळे पवार ठाकरेंमध्ये दुरावा। व्यासपीठ होतं मराठी साहित्य संमेलनाशी निगडीत। ठिकाण होतं दिल्ली। कार्यक्रम होता महादजी शिंदे गौरव पुरस्काराचा। महाराष्ट्रापासून 1300 किलोमीटर दूर अंतरावर पार पडलेल्या कार्यक्रमाचे पडसाद मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात अगदी जोरदार उमटले। महाविकास आघाडीतले सख्खे आणि पक्के मित्र मानले जाणाऱ्या ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत या सत्कारामुळे वादाची ठिणगी पडली। या कार्यक्रमात शरद पवारांनी केलेलं एकनाथ शिंदेंचं कौतुक ऐकून ठाकरेंचा चांगला तिळपापड झाला। ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली, त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे। बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला, अशांना आपण सन्मानित करता। त्याच्यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या। काल शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार आणि कौतुक करणं मातोश्रीला अजिबातच रुचलेलं नाही आणि संजय राऊतांच्या बोलण्यातही त्याचीच धग जाणवली। राज्य आणि विशेषतः नागरिक परिसर त्याच्या प्रश्नाची सोडवणूक कशी येईल
याच्यामध्ये लक्ष केंद्रित करण्याचं काम त्यांनी केलं याची नोंद ही महाराष्ट्राच्या सार्वजनिक इतिहासामध्ये निश्चितपणाने राहील आणि त्यामुळे आज त्यांचा सन्मान होतोय याचा मला मनापासूनचा आनंद आहे. माननीय पवार साहेबांकडे चुकीची माहिती आहे. ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याचं काम गेल्या 30 वर्षामध्ये शिवसेनेनं केलेलं. एकनाथ शिंदे ठाण्याच्या राजकारणात फार उशिरा आले. पवार साहेबांना जर माहिती हवी असेल तर आम्ही आमचे कार्यकर्ते ठाण्यातले जे आहेत प्रमुख राजन विचारे ते त्यांना माहिती द्यायला जातील. आम्ही पाठवू सगळ्या फाईल्स घेऊन. एकनाथ शिंदे हे फार उशिरा आमदार झाले, विधानसभेत आले आणि त्यानंतर ठाण्याची वाट लागायला सुरुवात झाली. ठाणे बिल्डरांच्या घशात. शिंदेंच्या सत्कारावरनं ठाकरेंच्या झालेल्या जळफळाटावरती संजय राऊतांवरती आता बोचरी टीका होते. जर राऊत म्हणतायत ना की पवार साहेबांनी आदरणीय शिंदे साहेबांचा सत्कार केलेला मला पटलेलं नाही आणि ते नको करायला पाहिजे होतं, म्हणजे पवार साहेबांनी घेतलेल्या भूमिकेपेक्षा विसंगत भूमिका राऊतांची आहे ना, मग राऊतांना म्हणा महाविकास आघाडीतनं बाहेर पडा ना. उद्धव ठाकरे का बोलत नाही? मला असं कधी कधी शंका वाटते, संजय राऊतकडे त्यांचं काहीतरी गुपित आहे. नसता संजय राऊत अशा पद्धतीचे स्टेटमेंट जर शिवसेना प्रमुख हयात असताना जर केले असते ना, आतापर्यंत कुठं लात मारली असती आणि कुठं फेकलं असतं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. उद्धव साहेबांना सुद्धा माहिती आहे. बाळासाहेबांनी आवडलं असतं. खरं तर महाविकास आघाडीच्या स्थापनेत शरद पवार आणि संजय राऊतांची भूमिका महत्वाची होती. महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख पक्षांना एकसंध ठेवण्याचं काम आजवर पवारांनी केलं. इतकंच काय, पण महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर उद्धव ठाकरेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळही शरद पवारांनीच घातली होती. त्यामुळे एकीकडे हा सगळा इतिहास असताना अचानक ठाकरेंच्या सेनेनं पवारांना टार्गेट केल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे दिल्लीत महादजी शिंदे पुरस्कार सोहळ्यात शरद पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं खरं, पण यामुळे महाविकास आघाडीत भूकंप आला. ठाकरेंच्या शिवसेनेनं शरद पवारांना टार्गेट केलं, तसंच शरद पवारांना सल्लाही दिला. त्यामुळे पवार आणि ठाकरेंमधील हा वाद चिघळताना दिसतोय. पण या वादामुळे आता राज्यातील महाविकास आघाडीला सुरुंग लागण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे महाविकास आघाडी फुटणार असं म्हणत असताना शिंदेंच्या सत्कारावर ठाकरे आणि पवारांमध्ये वाद झालाय. दोघांच्या वादामुळे महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. शिवाय दिल्ली विधानसभा निकालानंतर राऊतांची काँग्रेसवर टीका होताना आपण बघतोय. राज्यातील पराभवाचं खापर ही राऊतांनी काँग्रेसवर फोडलंय आणि विधानसभा निकालानंतर ठाकरेंच्या सेनेची भाजपबाबत मवाळ भूमिका दिसून येते. बाळासाहेबांच्या स्मारक कामासंदर्भात ठाकरेंचे 3 नेते फडणवीसांना भेटलेत. ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचा मोठा वाटा केली किंवा जबाबदारी ही एकनाथ शिंदेंच्या